ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. आमदार अपात्रता निकाल प्रकरणी ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. परप्रांतीयांविरोधात राज ठाकरे पुन्हा आक्रमक. जे उत्तम आहे ते हिसकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप. अलिबागमधील जमीन परिषदेत व्यक्त केला संताप. गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई. विठ्ठल शेलारसह 6 जणांना अटक. आतापर्यंत 14 अटकेत. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा फोन. मुंबई पोलीस सतर्क. अज्ञात कॉलरचा शोध सुरू. आता मुंबईहून थेट विमानानं जाता येणार अयोध्येला. स्पाइस जेट सुरू करणार नॉनस्टॉप फ्लाईट. 1 फेब्रुवारीपासून मुंबई, चेन्नई आणि बंगलोरहून सुरू होणार सेवा. उर्दू शायरीचा बुलंद आवाज विसावला. प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन. लखनौमध्ये 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. राज्यात सगळीकडे मकर संक्रांतीची धूम. शिर्डीच्या साई मंदिरात करण्यात आली आकर्षक सजावट. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. येमेनच्या हुती बंडखोरांचा अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला. लाल समुद्रात USS मेसनवर डागली बॅलिस्टिक मिसाईल. कोणत्याही दुखापतीचं वृत्त नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही झाला डीपफेकचा बळी. गेमिंग ॲपचा प्रचार करणारा खोटा व्हिडिओ व्हायरल. सचिननं सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली चिंता. बिग बी अमिताभ बच्चन अयोध्येत घर बांधणार. राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर खरेदी केली 14.5 कोटी रुपयांची जमीन. दीपिका पदुकोण आणि ऋतिक रोशन स्टारर फायटर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. 25 जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला. चित्रपटात ऋतिक आणि दीपिकासह अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर मुख्य भूमिकेत. न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com.